नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे मस्त थंडगार असा बदाम मिल्कशेक, जे की एकदम मोजक्याच साहित्यात बनवून तयार होतं। जसं बाहेर बदाम मिल्कशेक मिळतं अगदी तसाच रंग आणि त्याच चवीचा बदाम मिल्कशेक बनवून तयार होतो। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवली आहे, किंवा ज्याचा तळ जाड असेल किंवा जाड कढई सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर कढई थोडीशी ओलसर करून त्यामध्ये 1 लिटर गाईचं दूध घेतलं आहे। तुम्ही फुल फॅट मिल्क किंवा फुल क्रीम मिल्क सुद्धा वापरू शकता। आता जेवढ्या प्रमाणात मिल्कशेक बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते दुधाचा वापर करू शकता। तर दुधाला सुरुवातीला हाय फ्लेमवर उकळी आणायची आहे। तर तोपर्यंत दुसरीकडे 15 ते 16 बदाम थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत। पाहिजे तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। गरम पाण्यामध्ये बदाम भिजत ठेवल्याने 1 तासाभरामध्ये त्याची सालं निघून जातात, खूप जास्त वेळ नाही लागत। तर दुसरीकडे दुधाला एक उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे, म्हणजे मग दूध जे आहे ते ओतू जाणार नाही। तर दुसरीकडे बघू शकता बदामाची सालं सुद्धा सहज वेगळी होत आहेत। तर आता पाण्यामधून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। यातच थोडंसं दूध घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जेवढी गरज आहे तेवढंच दूध हे बदामाची पेस्ट बनवण्यासाठी घातलं आहे। 1 लिटर दुधामधून थोडंसं दूध पेस्ट बनवण्यासाठी इथे मी वापरलं आहे। तर बदामाची पेस्ट तयार होईपर्यंत दूध हे बऱ्यापैकी आटलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप जास्त आटवत बसायची गरज नाही, फक्त 20 ते 25% दूध आपण इथे आटवून घेतलं आहे। आता दूध आटवताना साईडला जी साय तयार होते ती यामध्ये मिक्स करत राहायचं आहे। तर आता या स्टेपला तयार करून घेतलेली बदामाची पेस्ट घालायची आहे। बदामाची पेस्ट घातली की इथून पुढे गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे आणि दूध हे सतत ढवळत राहायचं आहे, कारण दूध हे तळाशी लागू शकतं। तर व्यवस्थित अगदी तळापासून मिक्स करून घेतलं की एका वाटीमध्ये अर्धी वाटी इतकं रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे। त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घातली आहे। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे। आता हे दूध आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे दुधामध्ये जाऊन त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात, त्यामुळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर आणि दुधाचं मिश्रण हे साधारणतः 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेतलं की दूध एकदा तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग कस्टर्ड पावडर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते दुधामध्ये घालायचं आहे। कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातलं की लगेच वेळ वाया न घालवता सतत याला ढवळत राहायचं आहे, कारण कस्टर्ड पावडरमुळे मिश्रण हे पटकन दाटसर होतं, यामुळे याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात, त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता याला छान असा दाटसरपणा आलेला आहे। आता या स्टेपला अर्धी वाटी साखर घालायची आहे। गोडाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता, पण अर्धी वाटी साखर हे एकदम योग्य प्रमाण आहे। साखर ही शक्यतो शेवटी घालावी, म्हणजे मग साखरेचा अंदाज येतो। तर साखर घातल्यानंतर विरघळेपर्यंत मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीकरता अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे। वेलची पावडर घातली की पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं आहे। यापेक्षा जास्त वेळ आटवायचं नाहीये, लगेच गॅस बंद करायचा आहे। शेवटी बदामाचे काप घातले आहेत। तर याचा रंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा आलेला आहे। तर आता एका बाउलमध्ये काढून घेतलं, याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर थंडगार असा बदाम मिल्कशेक तुम्ही सर्व करू शकता। तर बाहेर हळूहळू उन्हाळा जाणवत आहे, अशा वेळी काहीतरी थंडगार असं प्यावंसं वाटतं। तर अशा पद्धतीने एकदा मिल्कशेक बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। बाहेरून मागवण्यापेक्षा घरीच अगदी मोजक्याच साहित्यामध्ये तुम्ही सहज बनवू शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।